दरम्यान परिवहन विभागातील वसुली रॅकेटचा धक्कादायक खुलासा एक समोर येतो आणि त्याच वेळेला आणखी एक खळबळजनक आरोप केला जातोय। विभागातील काही सेवानिवृत्त आणि काही कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून एक गुन्हेगारी टोळी तयार केली आहे आणि ही टोळी प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या लाचखोरीच्या केसमध्ये अडकवते असा आरोप या तक्रार पत्रातून करण्यात आलाय। धक्कादायक म्हणजे या टोळीचं संचालन पुणे आणि नागपूर येथील खासगी फ्लॅटवरून होत असल्याचंही पत्रात म्हटलंय। गेल्या 2 दिवसांपासून वसुली रॅकेटचे नवनवे कारनामे समोर येत असताना या आरोपांमुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे। आरटीओतील भ्रष्टाचाराचा आणखी एक कारनामा वसुलीसाठी नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांना दमदाटींसाठी गुंडांचा वापर केला जातोय आणि निलंबित अधिकाऱ्याचा भाऊ हा गुंडांचा म्होरक्या असल्याचा आरोप होतोय। वसुली कशी बंद करता ते बघतोच असं म्हणत धमकी सुद्धा देण्यात आली आहे। चल बाजू ऑन ड्युटी यांचा व्हिडिओ घ्या। मी बाजूलाच आहे सर, मला धक्का देऊ नका। हा, मला धक्का देऊ नका। बाजूला चला, बाजूला चला म्हणून आरटीओ असेल घरी। हा, घ्या व्हिडिओ, यांचा पण घ्या। यांचा व्हिडिओ घ्या रे, व्हिडिओ घे। कोण आहे यांचा पण व्हिडिओ घ्या। आपलाय का घे पण यांनी सरकारी कर्मचारी असून चेकपोस्ट बंद केले, यांनी केलेत। अजून जण आहेत 30-40 जण त्यांनी केलेत। सर तुमचं नाव सांगा। कोणाला माहित नाही, नीट बोल। कोण आहेत माहित आहे का? शूटिंग दरम्यान ह्याच संदर्भातले आपल्याला अधिकचे अपडेट्स घ्यायचे आहेत। या प्रकरणावर सातत्यानं लक्ष ठेवण्यात आपले प्रतिनिधी मोहसिन शेख। मोहसिन, आपण बघतोय आज सलग 3रा दिवस आहे आणि रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत जे एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्हली आपण या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करतोय। तुम्ही या सगळ्या प्रकरणात सातत्यानं लक्ष ठेवणार, काय नवीन कारनामा समोर आलाय, काय अधिकचे अपडेट्स आहे? सौरभ, नक्कीच आपण बघतोय की बोला मोहसिन, येतोय तुमचा आवाज। तर कदाचित काही तांत्रिक कारण दिसतंय, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करूया। मात्र आपण बघतोय दमदाटीसाठी गुंडांचा कशा पद्धतीने वापर करण्यात येतोय याचा व्हिडिओ देखील आपण बघितलेला आहे। पुन्हा एकदा आपण जोडले जाणार आहोत। मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, नक्कीच आपण बघतोय की काल आपण एक पत्र दाखवलं होतं जे बावनकुळेंना या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी लिहिलं होतं की कशी गुंडगिरी सुरू आहे। दुसरं पत्र आपल्या हातात आहे जे एसीबीच्या अधीक्षकांना 24 अधिकाऱ्यांनी लिहिलंय आणि त्यांचंही तेच म्हणणं होतं की आम्ही ह्या सगळ्या वसुलीला आणि या दबावाला वैतागलो आहेत। आमच्यावर खोट्या केसेस केल्या जात आहे। आपण या सगळ्या प्रकारची कारवाई करावी। जी नावं बावनकुळेंना पत्रात दिली होती तीच नावं या पत्रात देखील आहे। आता दोन्ही पत्रांमध्ये एक सामान्य काय होतं की जर आम्ही प्रामाणिकपणे या सगळ्या चेकपोस्टवरच्या वसुलीला विरोध केला किंवा यांच्या या वसुली रॅकेटला विरोध केला तर गुंड पाठवले जातात चेकपोस्टवर आणि आम्ही वसुली केली नाही तर ते स्वतः करतात। हे सगळे आरोप होते, पण आता याचा व्हिडिओ आपण स्क्रीनवर बघतोय की याचा व्हिडिओच आपल्या हाती लागलेला आहे। हा व्हिडिओचं जर बघितलं तर कुठला आहे तर हा सोलापूर मधला व्हिडिओ आहे, डिसेंबर 2025 मधला। आणि या व्हिडिओ मधला जो मेन म्होरक्या आहे, जो सगळ्या लोकांना घेऊन आलाय, तो एका निलंबित अधिकाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती मिळते। ही माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे आणि तो तिथे पोहोचला त्याचं कारण होतं त्या पोस्टवरच्या, त्या चेक पोस्टवरच्या जे आरटीओ अधिकारी आहेत त्यांनी ज्या गाड्या येतात त्यांची वसुली जी केली जाते। म्हणजे अनेकदा ओव्हरलोड गाड्या चेकपोस्ट वरून आपल्या राज्यात येतात, त्यावेळेस त्यांच्याकडून वसुली केली जाते आणि ती वसुली करायला या सगळ्या अधिकाऱ्यांनी नकार दिला होता या टोळीला। त्यामुळे या ठिकाणी चक्क गुंड पाठवण्यात आले आणि तुम्ही ही चेकपोस्ट कसं बंद करता, म्हणजे तुम्ही ही वसुली कशी करत नाही असा दम दिला जातोय। धक्कादायक व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर ही जी टोळी तिथे आली होती स्थानिक, त्या टोळीतील एक व्यक्ती गाडी आडून पैसे देखील घेतोय आणि पैसे घ्या यांच्याकडून असा एक जण म्हणतोय। दुसरीकडे जे लोक या ठिकाणी आले होते ते आरटीओ अधिकाऱ्याला म्हणतात आरटीओ अधिकारी आहे म्हणजे काय झालंय,
आणि दमदाटी करताना या सगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. हा व्हिडिओ आपल्या हाती आलेला आहे, आपण याची पुष्टी करत नाही. मात्र हा सोलापूरचा 2025 मधला डिसेंबर महिन्याचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय. आता या सगळ्या प्रकरणात कारवाई काय होते हे पाहणं महत्वाचं आहे. एवढे पुरावे देऊनही परिवहन विभाग जर कारवाई करणार नसेल, आदेश काढणार नसेल, तर आता प्रश्नचिन्ह परिवहन विभागावर देखील उपस्थित होत आहेत. कारण आपण बघितलं, कालच परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणात आपण आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी लावणार आहे. पण आपल्याकडे आणखी एक जो कागद आहे, जो 2025च्या अर्थसंकल्पामध्ये एकनाथ शिंदेंनी जेव्हा अधिवेशनात घोषणा केली होती की यातला जो मोर्चा आहे पुण्यातला, त्याच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई करण्याचे आदेश दिले होते अधिवेशनात, त्याचं पत्रही निघालं, पुढे काहीही झालं नाही. जर अशाच पद्धतीने हे सगळं होत असेल तर ह्या सगळ्या कारवायाची काय गरज आहे आणि ठोस कारवाई कधी होणार हा प्रश्न आहे. आता परिवहन मंत्री आता तरी हा व्हिडिओ बघितल्यानंतरही काय कारवाई करतात का, हे आदेश काढतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. फक्त तोंडी आदेश देऊन काही होणार नाही. कारण या लोकांवर यापूर्वीच एसीबीच्या कारवाई झालेल्या आहे, ईडीच्या कारवाई झालेल्या आहे, इन्कम टॅक्सच्या कारवाई झालेल्या आहे. मात्र सगळ्या यंत्रणांना हे पुरून उरतात आणि ही वसुली रॅकेट तसंच सुरू होतं. हे आपण 3 दिवसापासून पाठपुरावा करतोय, पण अजूनही परिवहन विभागाकडून लेखी कोणतीही आदेश निघालेला नाहीये. त्यामुळे आता प्रश्नचिन्ह अनेक उपस्थित होत आहे आणि याला आता परिवहन मंत्री काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असतं. सौरभ. निश्चितच मोहसिन, त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुर्तास धन्यवाद. आपण पुन्हा एकदा संपूर्ण बातमी नीट समजावून सांगूया प्रेक्षकांना, नेमका काय काय प्रकार इथे घडतोय. साधारण 3 ते 4 दिवस सातत्याने एनडीटीव्ही मराठी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय आणि दररोज एक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला जातोय आणि त्यातच एक नवीन व्हिडिओ देखील समोर आला. धक्कादायक खुलासे समोर येत असताना एक खळबळजनक आरोप सुद्धा झाला. विभागातले काही सेवानिवृत्त आणि कार्यरत वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांनी मिळून एक गुन्हेगारी टोळी तयार केली आहे आणि ही टोळी प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या लाचखोरीच्या केसमध्ये अडकवते असा आरोप या तक्रार पत्रातनं करण्यात आलाय.